नमस्कार, गोल्डी किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच मिस्टरांनी कामावरून येताना त्यांच्या मित्रांनी त्यांना हे बेलफळ दिलेलं आहे आणि ते घेऊन आले काल. तर ते बोलले आता हे घे, हे फळं तर दिलेले आहेत, आता ह्याचं काय करायचं बघ, तुला काय येत असेल तर. तर मग मी पण विचार केला तर ठीक आहे, आता बेलफळ तर आलेलेच आहेत आपल्या घरामध्ये, तर आपण याची काहीतरी एक नवीन रेसिपी बनवूया. तर बेलफळ हे तर उन्हाळ्यातील एक उत्तम नैसर्गिक असं थंड असं फळ आहे. हे शरीराला थंडावा देते, तसेच पचनक्रियाही सुधारते. हे माहीत तर आहेच आपल्याला, परंतु अजून मी फर्स्ट टाईमच आता ही रेसिपी बनवत आहे. आणि हे बेलफळाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. पेशंटच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण करण्यास मदत करते. तसे बेलफळामध्ये जीवनसत्वे, फायबर आणि पोटॅशियम पण समृद्ध प्रमाणात असते. बेलफळामध्ये भरपूर फायदे आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. तर हे आहे बेलाचं फळ. आता आपण या बेलाच्या फळामधला गर काढून घेऊ पहिला. आता गर काढण्यासाठी हा वरचा तर फार कडक आहे. आता आपण या बेलांचा वापर करूया. आतमध्ये असं नारंगी रंगाचा गर आहे. आतमध्ये अशा पद्धतीने गर आहे. आता हा गर आहे ना, ह्याच्यामध्ये बिया पण आहेत. तर आपल्याला या गरामधून या बिया वेगळ्या करायच्या आहे आणि गर वेगळा करायचा आहे. आता हा गर आहे, हा पूर्णपणे चमच्याने असं पूर्णपणे काढून घ्यायचं. इथे पूर्णपणे घ्यायचं. बेलाच्या फळाचा सरबतही बनवला जातो, पण आपण आज मुरंबा बनवणार आहोत. कमी साहित्यामध्ये होतं. हे बघा, 2 बेलफळाचा गर आहे हा. ते बेलफळ कडक असल्यामुळे ते फोडून त्याच्यातला गर आपण काढून घेतलेला आहे आणि याच्यामधल्या बिया ते वेगळ्या केलेल्या आहे. हा फक्त 2 बेलफळाचा गर आहे. आणि इथे आपण एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे. सुंठ आणि वेलची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि तूप आहे. आणि आता आपण बेलफळाचा मुरंबा करत आहोत. तर आपण कढई तापलेली आहे आणि आता छोटी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता 2 बेलफळाचा आपण गर जे घेतलेला आहे काढून, तो आपण कढईमध्ये सर्व घेऊया. थोडं तुपामध्ये परतून घेऊया. आपल्याला सहजच बेलफळ भेटलेलं आहे, त्यामुळे आपण ही रेसिपी करत आहोत. आपल्यालाही बेलफळ या दिवसामध्ये कुठे भेटलं की तर घ्या आणि अवश्य त्याचं सरबत करा किंवा असा मुरंबा करून ठेवा. मुरंबा करून असं फ्रीजमध्ये ठेवलेला हा टिकतो. चपातीसोबतही खाता येतो किंवा नुसताही खाता येतो. लहान मुलांना असंही खाण्यास देता येतो. तर आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया. ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. गूळ गरम झाल्यामुळे वितळत आहे. गूळ गरम झाल्यामुळे वितळत आहे. हा गर आणि गूळ एकत्र झाला पाहिजे. यामध्येच मग आपण साधारणसे मीठ घालायचं. सुंठ आणि वेलची पावडर आहे. याच्यामध्ये चांगलं स्वाद पण लागतं. आता हे पूर्णपणे गॅस कमीच ठेवायचा.
जास्त फास्ट आच ठेवायची नाही. आणि गूळ पण वितळत चाललेलं आहे. आता हे पूर्णपणे वितळून एकजीव झाला पाहिजे गर आणि गूळ. मुरंबा करत असताना नेहमी जाड गुळाचंच पातेलं घ्यायचं, म्हणजे करपत नाही. तो गर पूर्णपणे गुळामध्ये शिजत आहे. पूर्णपणे तूप असं सुटूपर्यंत पूर्णपणे हे एकजीव होऊ द्यावं. छानपैकी आपलं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आवडीनुसार आपण बडीशेप पावडर पण टाकू शकता. तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता माझ्याकडे जे साहित्य होतं अवेलेबल ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही आणखी ॲड करू शकता. आणि तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर नक्की कमेंट्स करा. त्याच्यामध्ये काही माझ्याकडून काही त्रुटी झाल्या असतील तर त्याही मला कळतील. लाईक कमेंट्स नक्की करा. पूर्णपणे छानपैकी शिजला आहे आता तो गर आणि गूळ. आता हा आपला बेलाचा मुरंबा तयार झाला आहे. नुसता खा किंवा चपातीसोबत खा. लहान मुलांना सर्वांसाठी खूप शरीरासाठी चांगला आहे. थंडावा गारवा मिळतो आपल्या शरीराला. उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ जरूर करून खा. मीही करते, आपणही खावा सर्वजण. मला ही रेसिपी मी फर्स्ट टाइम ही रेसिपी केलेली आहे आणि आपली रेसिपी सक्सेस पण झालेली आहे. आता हे काढून घेऊ. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. गार झाल्यानंतर ठेवू शकतो. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिली त्याबद्दल धन्यवाद.